मुख्यमंत्री शिंदेंनी सलमान खानची भेट घेतली। सरकार सलमानच्या पाठीशी, चौकशीचे आदेश दिल्याची शिंदेंची माहिती। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी अटकेत। दोन्ही आरोपी बिश्नोई गँगसाठी काम करत असल्याची माहिती। आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी। चार दिवस सासूचे संपले, आता 4 दिवस सुनेचे येऊ द्या। 40 वर्ष झाली तरी बाहेरची म्हणतात अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला। व्यापक हितासाठी पण मनाविरोधात माघार घेतली, विजय शिवतारेंचं वक्तव्य। एबीपी माझावर तोंडी परीक्षेत शिवतारे सहभागी। 1978 नंतर राजकारणाचा बाजार झाल्याची टीका। सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज। सांगलीत शक्ती प्रदर्शन, विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे मवियाची डोकेदुखी वाढली। साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर। मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे लढत होणार। राज्यातल्या 48 जागा आम्ही जिंकणार तर 45+ भाजपचा देशातला आकडा। उद्धव ठाकरेंचा खोचक टोला तर आशिष शेलारांचं ठाकरेंना आव्हान। राज्यात 48 पैकी किती जागा कुणाला मिळणार? महाविकास आघाडीचा विजय की महायुतीची बाजी? राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघाचा ओपिनियन पोल आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून एबीपी माझावर। ऐन एप्रिलमध्ये मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट। हवामान विभागाकडून उद्या देखील रायगड, ठाणे आणि मुंबईला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। तीव्र ऊन आणि उकाड्यामुळे सर्वसामान्य हैराण। सोन्याच्या भावाला पुन्हा एकदा झळाळी। सोन्याचा उच्चांकी भाव, सोनं प्रतितोळा 75,000च्या पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।